दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या नंदीध्वज मिरवणूक मार्गावर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकीपासून ते मन्मथ स्वामी मंदिरापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. महादेव गल्ली मंदिर परिसरात नंदीध्वज आगमन झाल्यानंतर नंदीध्वजाचे मानकरी हिरे हब्बू यांच्या हस्ते शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून विद्युत रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, देविदास शेळेकर, सुहास छंचुरे, हर्षलभाई कोठारी, चंद्रकांत शहा, डॉक्टर महावीर शास्त्री, योगेश कुंदरू, अनिल जमगे, शिवानंद सावळगी, महेश नळे, वेदांत तालीकोटी, आप्पासाहेब जिगजेणी, प्रथमेश गावडे, सूरज छंचुरे, महेश नागणसुरे, योगीराज आरळीमार उपस्थित होते. या प्रसंगी आनंद तालीकोटी म्हणाले, गेल्या 6 वर्षांपासून नंदीध्वजाचे आगमन झाल्यानंतर शिवानुभव मंगल कार्यालयातील मन्मथ स्वामी या परिसरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते. तसेच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. आलेल्या सर्व भक्तांना सुगंधी दुधाचे वाटप देखील करून एक सामाजिक बांधिलकी ही संघटना जोपासत आहे, असे ते म्हणाले. एक गावक तेंगलबरा सिद्धेश्वर महाराज की जय. दरवर्षीप्रमाणे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि दीपक एकाच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि दैनिक लोकमत आपल्या समूहाच्या वतीनं विद्युत रोषणाई या ठिकाणी शिवानुभव मंगल कार्यालय, पूर्व मंगळपेठ पोलीस चौकी ते मन्मथ स्वामी या ठिकाणी विद्युत रोषणाई आणि शिवयोगी सिद्धेश्वर रामेश्वरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे. आणि आत्ताचं ते उद्घाटन जे आपल्या नंदीध्वजाचे मानकरी हिराब्बू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आणि यावर्षी अशी आलोट गर्दी आहे की सकाळपासून जे भक्त अतिशय रविवारी, आज रविवार असल्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि या मूर्तीची या ठिकाणी मनोभावी कामना पूजा करतात, आरती करतात. आणि ह्या वर्षी 2019 पासून हा उपक्रम आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदनाथ तालीकोटी आणि सर्व पदाधिकारी, हर्षलभाई कोठारे असतील, देविदास शेळेकर असतील, योगेश कुंदरू असतील, डॉक्टर महावीर शास्त्री असतील, त्यानंतर शिवरामनाथ सावळगी, सुहास छंचुरे, वेदांत तालीकोटी यांच्या माध्यमातून या प्रकाशभाई यात्रेअंतर्गत तसेच सुगंधी दुधाचं वाटप हे करून एक सामाजिक बांधिलकी जोपासत ही आस्था सामाजिक संस्था कार्य करत आहेत. तर या माध्यमातून सर्वांनी सिद्धरामेश्वरचे या ठिकाणी दर्शन घ्यावे अशी विनंती करतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.